हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात झालेली. इथे डिटॉक्स वॉटर म्हणजे नारळ पाणी पिऊन मी माझ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. आणि आज आमचा बाहेर जायचा प्लॅन होता. त्यामुळे मी घरूनच काम केलं थोडं ऑफिसचं. नंतर मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला आणि कुठे जायचं हे अजून डिसाईड झालेलं नव्हतं. त्यामुळे म्हटलं की पहिलं ऑफिसचं काम करून घ्यावं. तोपर्यंत हे लोक डिसाईड करत होते की कोणत्या प्लेसला जायचं. आवरून घेतलं आणि मला किवी सगळ्यात जास्त आवडतं. म्हणजे एवढं जास्त प्रमाणात किवी आवडतं ना की एका साईडला स्वीट ठेवलं म्हणजे गुलाबजाम ठेवलं आणि किवी ठेवलं तर त्यामध्ये मी किवीच डिसाईड करेन कारण मला किवी खूप जास्त आवडतं. मग बराच वेळ झाल्यानंतर कॉल आला की आज नको जायला, संडेला जाऊ म्हणून. अरे देवा, म्हटलं जाऊ द्या, झोपून जाऊ. नंतर मी गेले झोपून. थोड्या वेळात पुन्हा एकदा फोन आला की आपण लोक सिंहगडला जाऊ किंवा खडकवासल्याला जाऊ. म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत माझी झोप पण झालती 1 तासाची. त्यानंतर मी फ्रेश झाले, सनस्क्रीन लावलं आणि माझ्या लक्षात आलं की मला आज मेकअप करायचा नाही. कारण माझी स्किन बर्न झाली चेहऱ्याची चुकीचं प्रोडक्ट यूज केल्यामुळे. पण त्यानंतर मी भरपूर सगळे पावडर लावून घेतले कारण क्रीम तर अप्लाय नाही करू शकत आहे. तोंडावर नाही काही करू शकलो म्हणून मी म्हटलं की आता ओठांवरती नक्षीकाम करायचं. मी पहिले एक लिपस्टिक लावलेली, त्यानंतर अजून एक मी लिपस्टिक ॲड केली कारण मला जो शेड पाहिजे होता तो होतच नव्हता. आणि हे काहीतरी वेगळंच झालं यार, म्हटलं तर नको पुसायला. त्यानंतर मी मस्करा लावलं आणि आता डोळ्यांच्या खाली पण लावायचं रेग्युलर असं ठरवलं. आणि ड्रेस कोणता टॉप घालू हे मला डिसाईड करायला खूप जास्त वेळ गेला. इथे मी फक्त 3च टॉपचे शूट केलेले. असं नाही मी 4 ते 5 टॉप घातलेले. आणि हे टॉप आहेत ना, मला ह्यांचे जे बाह्या होत्या ना हाताच्या स्लीव्स, तेव्हा मला इतक्या जास्त आवडलेले ना, पण ते कम्फर्टेबल नव्हतं वाटत कारण आम्ही लोक गडावरती जाणार होतो. फायनल डिसाईड नव्हतं की कुठे जायचं, त्यामुळे मला समजत नव्हतं की मी कोणता ड्रेस घालू. नंतर फायनल मी हाच टॉप घातला ब्लॅक कलरचा आणि निघालो. आणि हे लोक म्हटलं आम्ही तुझ्या रूमच्या खाली. आणि मला एवढं चालवलं ना, त्यांना शोधत शोधत गेले. फायनली गाडी सापडली, त्यामध्ये बसलो आणि मग आम्ही रस्त्याने निघालो. आणि मग झाले माझे. आणि कमीत कमी 3 ते 4 वेळा सिंहगडावरती येऊन सुद्धा आम्ही मॅप लावून चाललोय. मी ह्या साईडला आलं ना, आम्ही नेहमी ठरवतो की येताना आपण खडकवासल्याला जायचं. पण हे असं होत नाही. नेहमी खडकवासल्याच्या धनावर आम्ही पॉईंट मिसच होतो नेहमी. ठीक आहे, मग त्यानंतर आम्ही ATM ला गेलो आणि व्हिडिओ बनवण्याच्या नादात मी डायरेक्ट बँकेत घुसले ना की ATM मध्ये. नंतर बँकर म्हटलं मॅडम ATM बाजूला. नंतर वडापाव घेतला. नाही तर भांडण नको म्हणून म्हटलं फ्रंट सीट मला द्या, येताना तुम्ही जाताना मी असं डिसाईड केलं. तर घाट चढायला सुरुवात केली. आणि आज ऑफ डे होता त्यामुळे कोणीच नव्हतं गडावरती. थोडी गर्दी होती पण इतकी पण जास्त नव्हती. नंतर फायनली आम्ही पोहोचलो आणि हे माझ्या आवडीचे चिप्स होते त्यामुळे मी आत्ताच खाऊन घेतले कारण गडावरती माकड असणार आहेत त्यामुळे हातात घेऊन नाही जात. इथे ना सॉक्स शोधत होतं. तर सॉक्स कोण शोधतं पिकनिकला आल्यावर. त्यानंतर हा पॉईंट होता आणि आम्ही दुरूनच पाहिलं आणि ठरवलं आता चढायला जायचं गड म्हणून. त्यात म्हटलं तोंड बांधणं खूप महत्त्वाचं आहे कारण खूप जास्त प्रमाणात ऊन होतं. अजून मे महिना चालू पण नाही झाला तोपर्यंत उन्हाळ्याने हजेरी लावलेली कडक असं ऊन होतं. त्यामुळे पहिलं आम्ही तोंड बांधलं. नंतर लक्षात आलं की यार व्हिडिओ शूट पण करायचं, फोटोज क्लिक करायचे, व्हिडिओ बनवायचे. मग बांधलंच नाही, फक्त तोंडावरती घेतलं आणि चालायला लागलं. आणि चालून चालून माझे पाय एवढे दुखायला लागलेले की नाही की मला बिलकुल सवय नाही आहे चालायची. आणि मॅडम अशा चालत होत्या, बापरे. त्यांना पूर्ण गड फिरला पण थोडा पण दम लागला नाही किंवा धाप लागली नाही किंवा त्यांचे पाय दुखले नाहीत. आणि मी काय फायदा घेऊन करण्याचा. आणि त्यांना कसा दिलता गडावर, त्यांना कसा पाहिलं. ही पुढची जर्नी बघण्यासाठी पार्ट 2 बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.